हाय फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं स्वाद त्रिशाच्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत झटपट कोबीची भाजी, हिरवी कोबीची भाजी. तर त्यासाठी लागणार आहे साहित्य पाहून घेऊया. ते मी कोबी घेतला आहे. कोबी छान धुवून घ्यायचं आहे आपल्याला. फोडणीपुरता कांदा घ्यायचा आहे, हिरवी मिरची, 3-4 लसणीच्या पाकळ्या, हळद, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. चला तर मग आता फोडणीची तयारी करूया. इथे मी तेल ठेवलं आहे गरम करायला. 1 चम्मच तेल घेतलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालं आहे. आता आपण सर्वात आधी ह्याच्यात लसण टाकणार आहोत. मी काय राई जिरा काही वापरत नाही आहे, फक्त लसण, कांदा आणि मिरची एवढंच टाकते. मिरची आणि कांदा. झटपट 5 मिनिटात जर सकाळी डब्यासाठी काय द्यायची भाजी तर कोबी असेल तर तुम्ही 5 मिनिटात कोबीची भाजी डब्याला देऊ शकता. कांदा जास्त नाही लाल करायचा आहे, थोडा कच्चाच ठेवायचा आहे. थोडीशी हळद, आणि आपला आता कोबी जो आपण कापून धुवून घेतला होता तो टाकूया. चांगलं मिक्स करायची भाजी. गॅस सुरुवातीला फास्टच ठेवा. मी याच्यात राई, जिरं, टोमॅटो काहीच टाकलं नाही आहे. साधी सिंपल केली आहे. एकदा तुम्ही पण करून बघा. आवडल्यास नक्की कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे. मीठ टाकते चवीपुरतं. गॅस बारीक करायचा आपल्याला. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, थोडी कच्चीच ठेवायची आहे. एकदा भाजी आपण बघून घेऊया. भाजी इथे आपली ऑलमोस्ट तयार आहे. फक्त एक 5 मिनिटं आणखी एक वाफ काढूया. चला तर मग इथे आपली भाजी तयार आहे कोबीची. तिला आपण आता काढून घेऊया. कोथिंबीर टाकूया आपण आता याच्यावर. अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. एकदम सोपी आहे, काही झंझट नाही आहे. 5 मिनिटात तयार होणारी आहे. डब्याला पण तुम्ही घेऊ शकता. नुसती भाकरीसोबत खायची तर भाकरीसोबतही खाऊ शकता. एकदम छान लागते. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू.